महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ रेल्वे स्थानकावर सिग्नलमुळे थांबलेल्या यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे। प्रवाशांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली आहे। यावेळी चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या कालावधीत यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेस तब्बल 74 मिनिटे तडवळ स्थानकावर उभी होती। याच संधीचा फायदा घेत 4 ते 6 जणांच्या टोळीने ट्रेनच्या S4, S6 आणि S7 या 3 डब्यांना लक्ष्य केलं। काही आरोपींनी खिडकीतून हात घालून प्रवाशांचे सामान लांबवलं, तर काहींनी थेट डब्यात घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारलाय। या लुटीत S7 डब्यातील प्रवासी महेश गोपाळ पवार, वय वर्ष 34, राहणार पूर्व मंगळवारपेठ, सोलापूर यांच्या पत्नीच्या गळ्यातील 1,73,500 रुपये किमतीचा 5 तोळ्याची सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावून नेली आहे। याशिवाय इतर 3 प्रवाशांचे मोबाईल आणि रोख रक्कम ही चोरट्यांनी पळवून नेली आहे। दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांवर आरोपींनी जोरदार दगडफेक केली आहे। या हल्ल्यात S6 डब्यातील प्रवासी कालुराम भाटी, राहणार पाली, राजस्थान यांच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झालाय। रेल्वे मदत क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्यानंतर पहाटे 4:58 गाडी सोलापूर स्थानकावर पोहोचताच RPFचे रेल्वे सुरक्षा बल पथक मदतीसाठी दाखल झाले आणि जखमीवर तातडीने उपचार करण्यात आले। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होतं। महेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक तांबोळे यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी पाहणी केली असून फरार दरोडेखोरांचा शोध सुरू आहे।